नमस्कार, मी प्रणव ढमाले. मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ठळक बातम्या. नाशिकमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. पांढरकवडा तालुक्यातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कमळाची फुले सोडत मनसेचं आंदोलन. उन्हाळी पीक नुकसानीचे पंचनामे करा, मनसेची मागणी. बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. नाल्यांच्या सफाईसाठी मनसेचं नगर परिषदेला निवेदन. मनसेच्या पाठपुराव्यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी सुलभता. आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात. नाशिकमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पांढरकवडा तालुक्यातील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष आनंद येवडवार, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश केला. वणी शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कमळाची फुलं सोडत आंदोलन केलं. यावेळी खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने अनेक तालुक्यातील उन्हाळी ज्वारी, तीळ, भुईमुग, मका यासारख्या काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी केंद्रांच्या गोडाऊनमधून बोगस बीटी बियाण्यांचा साठा प्रशासनानं धाड टाकून जप्त केला. यामध्ये नवीन कंपनीचे बियाणे असून त्यांची उगवण्याची क्षमता शून्य असून यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. ही बाब लक्षात घेत मनसे जिल्हाध्यक्ष शंकर पोटेफोडे, नितीन अमृतकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्रांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. भंडारा शहरातील लहान नाल्यांसह मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात यावी. तसेच खात रोडवरून हायवे पर्यंत असलेल्या कॅनलची सफाई तातडीनं करण्यात यावी. याशिवाय पाणी पुरवठा योजना आणि गटार योजनेमुळे शहरातील रस्त्यांवर खोदण्यात आलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटने भरून ते रस्ते पूर्ववत करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भंडारा नगर परिषदेला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जांना तात्काळ मंजुरी द्यावी. तसेच पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बुलढाणा मनसे तालुका अध्यक्ष अमोल रिंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना 21 मे रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत पीक कर्ज मंजूर होण्यासाठी सुलभता येणार असून मदतीसाठी शेतकरी सहायता केंद्र तर कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे मनसेनं केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालंय. या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी. नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तसेच मनसे संबंधित आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.